शरीर आतून स्वच्छ करणारी अशी ही आरोग्यवर्धक अशी कंटोली किंवा करटुलं. तर आज आपण बनवणार आहोत भरलेली कंटोळी किंवा करटुलं. त्यासाठी आपण अशी कडेने त्याचे देठ काढून घेणार आहोत आणि मध्ये फक्त एक चीर पाडणार आहोत. अशा प्रकारे आपण सगळ्यांना अशी मधनं एक चीर पाडून घेऊयात आणि मग गरम पाण्यामध्ये मीठ घालून वाफवून घेणार आहोत. आपण इथे 10 ते 15 मिनिटं आपण यांना वाफवणार आहोत. आपण 10 मिनिटांनंतर हे काढून घेणार आहोत. इथे स्टफिंगसाठी आपण इथे घेतले ओलं खोबरं, कोथिंबीर, अद्रक, लसूण, भाजलेले शेंगदाणे, मिरची. आता यामध्ये आपण शेंगदाणे वेगळे बारीक करणार आहोत. पहिले कोथिंबीर, ओलं खोबरं, आलं, लसूण, मिरची हे बारीक करून घेणार आहोत. कंटोळी आता गार झालेले आहेत, तर आता आपण चमच्याच्या मागच्या बाजूने आपण त्यातल्या बिया काढून घेणार आहोत. शिजलेले असल्यामुळे बिया पटकन निघतात. अशा प्रकारे आपण त्यातल्या बिया काढून घेणार आहोत. तेल गरम झाले, त्यामध्ये आपण जिरं आणि हिंग घातले. थोडी हळद घालणार आहोत आणि जो आपण ओल्या नारळाचं जो आपण वाटण केलंय, मसाला वाटलाय, तो आपण तेलावरती परतून घेणार आहोत. आणि शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ हे सगळं घालून आपण छान एकजीव केलंय. थोडंसं लाल तिखट घातलंय. तर अशा प्रकारे आपण कंटोळीमध्ये मसाला भरून घेणार आहोत. आपण तेल गरम करत ठेवलंय. तेल गरम झालं की त्यात आपण थोडीशी हळद घालणार आहोत आणि जे आपण स्टफ केलेले कंटोळे आहेत ते यावर घालून परतणार आहोत. हलक्या हाताने आपण छान परतून घेऊयात त्यांना, जेणेकरून सगळीकडे तेल आणि हळद लागेल. कंटोळी तर ऑलरेडी शिजलेली आहेत, आपला मसालाही शिजलाय. तर आपली भरलेली कंटोळी किंवा करटुलं रेडी झालेलं आहे. आरोग्यासाठी अतिशय लाभदायक अशी ही रानभाजी आहे.